तर 1959 ते 60च्या दरम्यान माझ्याकडे एक बिन्नी कॅमेरा होता. त्या बिन्नी कॅमेऱ्यामध्ये फक्त 8च फोटो निघत होते. पण त्यावेळेला सगळे ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी होती. तर ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी करताना डार्करूममध्ये आम्हाला काम करावं लागत होतं. हॉबी फोटो स्टुडिओ स्कूल म्हणून एक छोटी शाळा उघडली तिथं. तर संध्याकाळी मी त्या लोकांना तिथं फोटोग्राफी थोडी बहुत शिकवायचो. त्यावेळेला आणि आताच्या फोटोग्राफीमध्ये फार फरक झालेला आहे. तर त्याच्यासाठी ब्लॅक अँड व्हाईट फोटोसाठी माझ्याकडे अशी लाईन लागायची उस्मानपुऱ्यामध्ये. तर तिथं एक 150 रुपये महिन्याने मी एक जागा घेतली होती. तिथं स्टुडिओ टाकला होता. त्या स्टुडिओचं नाव होतं राहुल फोटो स्टुडिओ म्हणून मी टाकला होता. मुंबईला आमचा एक मित्र होता, त्याच्याबरोबर आम्ही तिथं गेलो. तर मी ज्या लॉजमध्ये राहत होतो त्या लॉजमध्ये बरेच लोक फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी येत होते. एक विनोद खन्ना म्हणून एक नवीन हिरो म्हणून आले होते तिथं. ते नंतर फार मोठे हिरो झाले. त्यांनी मला बरंचसं मदत केली आणि त्याच्यात मग त्यांनी काही सिनेमामध्ये मला फोटो काढायचं काम दिलं होतं. सिनेमागृहामध्ये जे काचेमध्ये फोटो लागतात ना, त्याचं इन्व्हेस्टमेंट मी करायचो. असं करता करता माझी फोटोग्राफी वाढत गेली. औरंगाबादला आल्यानंतर 1965मध्ये मी विद्यापीठात लागलो. तर विद्यापीठात लागल्यानंतर तिथले सगळं फोटोग्राफीचं काम माझ्याकडं होतं. हा अनुभव तर याचे बरेचसे आलेत की म्हणजे मी ज्या वेळेला लग्नाचे वगैरे फोटो काढायचो ना, त्यावेळेला लोक सांगायचे की बा खूप चांगले फोटो काढलेले आहेत तुम्ही. काही रोल येत नव्हते. पुन्हा डबल काढावं लागायचे. कोणाचे डोळे बंद व्हायचे, कोणाचं ते पाहायचं काहीतरी इकडे तिकडे असायचे. त्यांना मग ते करावं लागत होते, तुम्ही इकडे पहा, डोळे बंद करू नका, हे त्यांना सांगावं लागायचं होतं. अगदी पूर्वी कसं आहे की ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीमध्ये आम्हाला स्वतःला तिथं जाऊन फोटो काढायला लागत होतं. ते फोटो काढून आणल्यानंतर थोडं कलरिंग फोटो द्या म्हणून मग आम्हाला हाताने कलर करावा लागत. एक कलर बुक मिळत होतं. ते कलर बुक घेऊन आम्ही ते फोटो मग थोडे कलर करायचे. ते कार्ड आलेले आहेत. त्या कार्डमुळं आता वाटेल तेवढे फोटो काढता येतात. त्यावेळेला 12 फोटो काढावे यायचे, 35च फोटो काढावे लागत होते. आता वाटेल तेवढे हजारो 2000 फोटो काढतात.